नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल लर्न विथ मीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, उद्या होणारा 13 ऑक्टोबरला होणारा पॅटचा वर्ग 8चा इंग्लिशचा पेपर, संपूर्ण पेपर आज मी तुम्हाला इथं देत आहे. संपूर्ण पेपर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे इथं. तर इथं बघू शकता तुम्ही, संकलित मूल्यमापन परीक्षा 2025-26चा हा पेपर तुम्हाला मी देणार आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, लेंदी होईल, परंतु तुम्ही हा व्हिडिओ केल्यानंतर मी गॅरंटी घेतो 80 पैकी 80 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. सो विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे मार्कांचं. मी 2 मार्कचे जेवढे पण क्वेश्चन आहे पूर्ण व्हिडिओमध्ये पेपरमध्ये आलेले 2 मार्कचे क्वेश्चन मी अगोदर घेतलेले आहे. ओके, त्यानंतर मी 5 मार्काचे क्वेश्चन घेतले आहे. चला तर बघूया. फर्स्ट नंबर 2 मार्कासाठी तुम्हाला रायटिंग सेक्शन येणार आहे. रायटिंग सेक्शन त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 मार्कचे क्वेश्चन आहे. याचे फुल फॉर्म लिहायचं, बॉयज येल्लोज वॉल्फ लॉयन नेट टायगर. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, याचे तुम्हाला V3 लिहायचं आहे. V3 राईटचं रोट आलं, लुकड आलं. ओके, हे झालं. त्यानंतर बीमध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, राईट द पास्ट फॉर्म्स ऑफ फॉलोइंग वर्ब. राईट, रोट, लुक, कॉपी, टेक, टूक. ओके, व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हा. राईट द बीमध्ये दिलेला आहे आपल्याला, राईट द ऑपोजिट फॉर फॉलोविंग वर्ड्स ऑन द पॅसेंजर. ऑपोजिट वर्ड लिहायचे आपले तिथं, जसं की लो म्हणजे कमी, हाय म्हणजे जास्त, स्ट्रॉंग म्हणजे वीक, बाउंड रिलेटिव्ह. ओके, त्यानंतर ॲक्शन ऑफ द शोल्डर लिहिलेले, लॉयन वॉज कॅक, लुक हिम पर्सन. ओके, हाच पेपर तुम्हाला येणार आहे 100%, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला अजून एक पॅराग्राफ दिलेला आहे. हा पॅराग्राफ तुम्हाला रीड करायचा आहे. रीड करलं तर चालेल, नाही केलं तर कारण मी इथं देतो आहे. याच्यानंतर तुम्हाला ट्रू फॉल्स ओळखायचं आहे. ओके, शोल्डर वेअर इन द डिटरॅक्शन, तर पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर सीमध्ये मेक अँटेनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटेनॉम्समध्ये समानार्थी शब्द लिहायचे आहे. स्टेट टेट आहे, थिंग्स नाईट आहे आणि टेनचं नाईट आहे. ओके, कम्पेअर टू द टेबल ऑफ डिग्रीज लिहायचे तुम्हाला. हा तुम्ही कॉलम व्यवस्थित बघा आणि राईट डाऊन करा. विद्यार्थी मित्रांनो, समोर आपल्याला पोएम दिसते आहे. पोएममध्ये 4-5 क्वेश्चन आलेले तुम्हाला. द लिटल पोएम आहे, तर नाव काय पोएमचं, ट्राय अगेन. द पोएमचं कंपोज कोणी केली, H. विल्सननं. त्यानंतर रेस्पेक्शन द फिल ब्लँक होतं, ट्राय अगेन आन्सर आहे. त्यानंतर टाईम विल बी ब्रिंग, असं आन्सर येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जिथनं पण क्वेश्चन येणार ते 5 मार्काचे, जेवढे पण पेपरमध्ये 5 मार्काचे प्रश्न आहे ते तुम्हाला दिसायला मिळेल. इथं तुम्हाला रूल्स विचारलेले आहे, ट्रॅफिकचे रूल्स, त्यानुसार एक पॅराग्राफ रिटर्न करायचा आहे. जो मी तो पॅराग्राफ रिटर्न करून दिला आहे माझ्या अक्षरामध्ये. तुम्ही एक काम करा, वेगळा पण पॅराग्राफ लिहू शकता. फक्त तुम्हाला काय पॅराग्राफ या रूल्सच्या माध्यमातून तयार करावा लागेल की कसा. तर ट्रॅफिक रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द सेफ्टी, अ स्मूथ मुवमेंट अँड व्हेकल अँड पीपल ऑफ द रोड. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 इथं भेटतं आहे तुम्हाला. इमॅजिन यू आर विथ द रिव्हर साईड टेनिंग स्लीप्स फिल इन टू द रिव्हर प्लेइंग गेम्स वाईट. जर तुम्ही गेम खेळता पिकनिकला गेला आहेत, गेम खेळता तुम्ही जर तुमचा मित्र जर कोसळला तर तुम्ही तुमच्या मित्राला कसं वाचवाल त्यासाठी लिहिलेलं आहे. तर मी इथं आन्सर करून दिलं आहे तुम्हाला. लास्ट संडे आवर वेंट टू पिकनिक नियर द रिव्हर, वी प्लेड द गेम एन्जॉय दॅट इज स्लीप वाय प्लेइंग कॅश. तर तुम्ही कसं वाचू शकता ते त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 10 आता, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काय करतं, मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. आपले सेंटेन्स दिलेले आहे. ओबे युअर पॅरेंट्स म्हणजे शिक्षकांची आणि आईवडिलांची आज्ञा पाळावी. आय विल कम्प्लीट माय वर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण केला. ट्री प्रोव्हाइड द शेल्टर, झाडांना पानांना सावली देतात. शुड ऑलवेज स्पीक ट्रूथ, नेहमी खरं बोलावे आणि उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. ओके, त्यानंतर तुम्ही एक वेळेस इथं पण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9 येतो आपल्याकडे. त्यामध्ये तुम्हाला रीड द फॉलोविंग टेबल सेशन इंडिया डेव्हलप पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ, हे पॉईंट घेऊन तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जो की मी इथं पॅराग्राफ तुम्हाला तयार करून देतो. हा असा पॅराग्राफ लिहिल्यानंतर तुम्हाला किती मार्क्सचा क्वेश्चन आहे, 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 6 मार्क्सचा क्वेश्चन सेम तसा येईल विद्यार्थी मित्रांनो, ही मी गॅरंटी देतो. आजच्यासाठी मी तो इथंच थांबूया. हाच पेपर 100 आणि 1000% तुम्हाला पेपरला येणार आहे. 13 तारखेला होणारा पेपरला तुम्ही यालाच प्रिपेअर केला. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.